ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दक्षच्या यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर पुढे काय झाले ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. रुद्रदेवाच्या अफाट सेनेने दक्षाच्या यज्ञ सैन्यात येऊन सर्व यज्ञाचा विध्वंस केला होता. अनेक जर पराजित होऊन ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांना मनोभावे नमस्कार करतात, ब्रह्मदेवांची स्तुती करतात आणि दक्ष यज्ञामधलेला सर्व वृत्तांत ते ब्रह्मदेवांना सांगतात. दक्षाच्या मृत्यूची वार्ता ऐकून ब्रह्मदेव अतिशय शोकाकुल होतात, कारण पुत्राच्या विरहाने व्याकुळ होऊन ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. दक्षाला पुन्हा जिवंत करून यज्ञ पूर्ण कसा करावा याचा ब्रह्मदेव विचार करू लागतात. खूप चिंतन करतात, परंतु ब्रह्मदेवांना कुठलाही मार्ग सापडत नाही आणि त्यामुळे ते अतिशय हताश होतात. त्यानंतर ब्रह्मदेव देवांना आणि मुनींना बरोबर घेऊन ते विष्णुलोकी जातात. श्रीहरीची स्तुती करतात, त्यांच्या चरणी त्यांच्या दुःखाचे वर्णन करतात. ब्रह्मदेवांनी आणि बाकी जणांनी सर्वजण शरण आलो आहोत असे ते सांगतात आणि देवयज्ञ पूर्ण करता कसा येईल व सर्व सुखी कसे होतील ते आम्हाला सांगावे असे ब्रह्मदेव विनंती करतात. त्यावेळेस श्रीहरी म्हणजेच विष्णू म्हणतात की यज्ञात भाग न दिल्यामुळे तुम्ही शिवजीचे अपराधी आहात. आता त्यांना शरण जाणे व आणि त्यांचे चरण न सोडणे हा एकमेव असा मार्ग आहे. त्यावेळी त्यांना प्रसन्न केले तर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल आणि आपण सर्वजण त्यांना शरण जाऊया असे श्रीहरी ब्रह्मदेवांना सांगतात. ब्रह्मदेव आणि सर्वजण कैलास पर्वतावर जातात. कैलास हे शिवजीचे अत्यंत असे प्रिय असे स्थान आहे. तेथे किन्नर देवता सिद्ध वास्तव्य करत असतात. कैलासाच्या 4 बाजूला हिमालयाची 4 शिखरे आहेत आणि अनेक प्रकारचे वृक्ष, त्यावर असंख्य प्रकारचे पक्षी देखील आहेत. तेथील आजूबाजूंचा संपूर्ण परिसर आश्चर्यचकित करणारा आणि विभुलनीय असा आहे. कैलासाच्या शेजारी रुद्रमित्र कुबेराची सुंदर अलकानगरी देखील आहे. पुढे विशाल असा वटवृक्ष लागला. त्या वृक्षाखाली बसून शंभू आराधना करत होते. त्या वृक्षात ब्रह्मदेवांनी आणि बाकी सर्वजणांनी नमस्कार केला आणि पुढे गेल्यानंतर कुशनावर बसलेले भगवान महादेव त्यांना दिसले. आपल्या सर्वांगावर त्यांनी भस्म भासलेले होते. ते ज्ञानमुद्रेत बसलेले होते. त्यांच्या मनगटात रुद्राक्षाची माळाही होती. सभोवताली त्यांचे गण होते. ब्रह्मदेवांचे सनादिक पुत्र शिवसखा कुबेर ही मंडळी देखील त्यांच्या सेवेसाठी हजर होती. तपस्वी जनांना अत्यंत प्रिय असलेले स्वरूप धारण करून बसलेल्या भगवान महादेवांना पाहून ब्रह्मदेव आणि बाकी देवता हे धन्य झाले. पुढे जाऊन सर्वांनी शिवांना नमस्कार केला. सर्व देवतांनी भगवान महादेवांची अत्यंत विनयभावाने अशी स्तुती केली आणि ते सर्वजण म्हणतात की देवा, तुम्ही तर परात्पर आहात. सर्व विश्वांमध्ये तुम्ही व्यापून उरलेले आहात. तुम्हाला आमचा सर्वांचा नमस्कार आहे. तुम्ही मृत्युंजय आहात. तुम्ही विष्णू कलत्र आहात. विष्णू क्षेत्र, भानू, भैरव, शरणागत, वत्सल्य, त्र्यंबक आणि विरहनशील आहात. तुम्ही त्रिगुणात्मक आहात. तुम्ही गुणात्मा आहात. चंद्र, सूर्य आणि अग्नी हे तुमचे 3 नेत्र आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांना जाणता. सर्व तुम्हाला माहीत असते. तुम्ही सर्वांचे अधिकारण आहात. तुम्ही धर्म मर्यादा स्वरूप आहात. तुम्हाला आमचा सर्वांचा नमस्कार असो. तुम्ही आपल्या परमतेजाने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. तुम्ही प्रकाश स्वरूप आहात. तुम्ही चितानंद स्वरूप आहात. तुम्ही परब्रह्म आहात. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र आदी समस्त देवता त्यांच्यापासून निर्माण झाले आहेत
आपल्या शरीरामध्ये 8 भागात विभक्त करून समस्त विश्वाचे पोषण तुम्ही करत आहात. त्यामुळे तुम्ही अष्टमूर्ती आहात. विश्वमागील सर्व कारणांच्या मागील कारणांचे तुम्ही कारण आहात. तुमच्यामुळे सर्व पंचमहाभूते कार्य करतात. त्यामुळे विश्वाचे कार्य सुरू आहे. सर्व देव त्यांना म्हणतात की देवा, तुम्ही प्रत्येक संकटात आमचे रक्षण केले आहे. संकटातून आम्हाला मार्ग दाखवला आहे. तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहोत. आम्ही सार्थाने तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्या हातून अनेक अपराध घडले असतील तरी तुम्ही आम्हाला क्षमा करा, अशी सर्व देवदेवता शिवांना विनंती करतात. तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा, आमच्यावर दयाचा वर्षाव करा. दक्षाचा देखील आपण उद्धार करा. त्यांचा अपूर्ण राहिलेला यज्ञ तुम्ही पूर्ण करा. तुम्ही अनुग्रह केला तर अनेक गलित गात्र झाले आहे ते बरे होतील. तुमचा भाग काढल्याशिवाय आता यज्ञ होणार नाही. याप्रमाणे सर्व देवदेवतांनी शिवांना साष्टांग नमस्कार घातला आणि क्षमेसाठी प्रार्थना ही शिवांना केली. जेव्हा ब्रह्मदेव, श्री विष्णू, लोकपाल, प्रजापती, मुनिजनांनी अत्यंत नम्रपणाने विनंती केल्यानंतर भगवान शंकर हे प्रसन्न होतात आणि श्रीहरी जो दुसऱ्यांचा द्वेष करतो, आतून खोटेपणाने वागतो, त्याला फळ हे भोगावेच लागते. म्हणून इतरांना आतून थोडा देखील त्रास होईल असे कर्म करू नये, असे शिव श्रीहरींना सांगतात. तुम्ही मला प्रार्थना केली म्हणून मी तुम्हाला क्षमा केली आहे. तुमच्या विनंतीचा मान मी राखला आहे. त्यामुळे दक्षाला मी जिवंत करेल. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण अतिशय संतुष्ट होतात आणि नंतर विष्णू आणि सर्व देवतांनी आणि महर्षींनी भगवान शंकरांना यज्ञात येण्याचे प्रेमाने निमंत्रण. स्वतः शिव हे यज्ञस्थानी आले. यज्ञाची दुर्व्यवस्था त्यांनी स्वतः बघितली. आपल्या मायाशक्तीने त्यांनी दक्षाला हे जिवंत केले. दक्षाने हात जोडून शिवांना प्रार्थना केली की हे महादेवा, तुम्ही सनातन परब्रह्म आहात. तुम्ही सर्वांना सुख देणारे आहात. सर्वांचे कल्याण करणारे विश्वबंधू आणि महेश्वर, तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही आत्मरूप आहात, परेच्या पलीकडचे आहात, पुराण पुरुष आहात, वेदांना वंद्य आहात. सर्वांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, भक्तवत्सल्य आहात. तुम्ही षड्गुण ऐश्वर्याने संपन्न आहात. तुम्ही साधूजनांसाठी कल्पवृक्ष आहात. भक्तांसाठी तर तुम्ही कामधेनू आहात. दृष्टांना शासन करणारे आहात. सज्जनांचे तुम्ही रक्षण करते आहात. पतितांचे उद्धारक आहात. तुम्हीच जगाचा आरंभ आहात आणि तुम्हीच जगाचा अंत देखील आहात. जगाला आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही ब्रह्मदेवाचे रूप घेतले आहे. तुम्ही भाविक जनांचे रक्षण करते आहात. जो कोणी उन्मत्त होऊन तुमच्या मर्यादांचे उल्लंघन करतात त्यांना तुम्ही दंड देतात. माझ्या हातून चुकून तुमची अवहेलना झाली, तुम्हाला यज्ञातील भाग मी दिला नाही, तरी मग पतितावर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही येथे आलात. ते तुमचे औदार्य आहे. माझ्या चुकीबद्दल मला पश्चाताप होतो आहे. मी तुमची क्षमा मागतो. आपली कृपादृष्टी सदैव माझ्यावर ठेवा, असं दक्ष शिवांना विनंती करतो. अंतःकरणापासून दक्षाने हात जोडून अशी प्रार्थना केल्यानंतर तो शांत उभा राहिला. त्यावेळी ब्रह्मदेव हे शिवांना म्हणतात की देवा, तुम्ही आपला अपमान विसरला आणि माझ्या पुत्र्यावर दयाचा वर्षाव केला. त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. तुमच्यामुळे हे कार्य घडू शकले. आता आपण कृपेचा वर्षाव करून यज्ञाचा उद्धार करावा, अशी विनंती ब्रह्मदेव शिवांना करतात. त्यानंतर इंद्रादी देवता, उपदेवता, लोकपाल, सिद्ध, ऋषी, गण, नाग आदी सर्वांनी मिळून रुद्रदेवांची अतिशय नम्र भावाने नमस्कार करून त्यांना सगळेजण प्रार्थना करतात. प्रकारे श्रीहरी, देवर्षी, ब्रह्मदेव यांनी केलेली स्तुती ऐकून महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि ते सर्वांकडे कृपादृष्टीने सर्वांकडे पाहतात. त्यावेळी महादेव दक्षाला म्हणतात की आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे, सर्वत्र स्थित असून स्वतंत्र आहे. जो भक्त निस्वार्थ भावाने भक्ती करतो त्याच्या मनात मी अधीन असतो. त्याच्या इच्छेचा मी मान ठेवतो. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त असतात. पहिले 3 भक्त सामान्य प्रकारचे असतात. ज्ञानी भक्त हा विशेष भक्त असतो. ज्ञानी भक्ताला माझी प्राप्ती होत असते.
तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तो मला अधिक असा प्रिय असतो. दक्ष, तू केवळ कर्म करून संसार सागरातून तरुण जाण्याची इच्छा व्यक्त करत होता. तुझे लक्ष ब्रह्मयज्ञाकडे लागले होते, परंतु आंतरिक सद्भाव तू वाढवलेला नव्हतास. आपले आचार, विचार आणि उच्चार कसे चाललेले आहेत याचा तू विचार केला नाही, म्हणून तुझ्या यज्ञाचा विद्वांस हा झाला, असे शिवदक्षाला सांगतात. मी परमेश्वर आहे. माझे स्वरूप कसे आहे लक्षात ठेव. ज्ञानाचा आश्रय घे. प्रत्येक कर्म सावधानपूर्वक कर. मी जगाचे परम कारण आहे. मी ईश्वराचे आदी बीज आहे. मी ब्रह्मा आणि विष्णू आहे. मी सर्वांचा आत्मा आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे आणि मी सर्वांच्या कर्माचा साक्षी देखील आहे. मी स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे, भेदरहित आहेत. गुणमयी मायेत प्रवेश करून जगाची उत्पत्ती, पालन, संहार मी करत असतो. तसे पाहिले तर मी एकच आहे, परंतु त्यांच्या क्रियांना अनुसरून ब्रह्मा विष्णू रुद्र स्वरूप धारण करतो. मी परब्रह्म परमात्मा आहे. या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून त्याच्या पलीकडे मी अफाट आहे, अनंत असा आहे. मी एका अंशाने साऱ्या विश्वाला धारण केले आहे. मी सृष्टी स्वरूप आहे. सृष्टीतील प्रत्येक घटक मत्स्य स्वरूप आहे. माझा भक्त माझ्यात आणि साऱ्या विश्वात कोणत्याही प्रकारची भिन्नता हा कधीही बघत नाही. मी एकच आहे हे माझ्या भक्ताला माहीत असते. त्यामुळे त्याला अपार शांतीही लाभत असते. मला भेदबुद्धीने जो पाहतो त्याला अनेक प्रकारचे दुःख हे मात्र भोगावे लागते. शिवांचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना आनंद होतो. दक्ष शिवभक्तीत प्रेमाने मग्न होऊन जातो. सर्वजण शिवाचे गुणगान गाऊ लागतात. महादेवांनी सर्वांना वरदान देतात. दक्षाने शिवनामाचा उच्चार करत पुन्हा यज्ञ उभारतात. शिवजीचा भाग काढून ठेवला जातो. शिवजीच्या कृपेने व देवजीच्या, मुनींच्या व ऋषींच्या कृपेने यज्ञ हा पूर्ण होतो. त्यामध्ये कोणतेही संकट येत नाही आणि त्यानंतर शिव हे कैलासावर निघून जातात. शिवकृपेचा महिमा हा आघात आहे. तो समजून घेऊनही आपण प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे आणि जीवन हे अंतर्बाह्य आणि आनंदी करावे. मित्रांनो, आपण सतीखंड हा बघत होतो आणि आता आपण पुढे भागांमध्ये संपूर्ण शिव महापुराणमध्येच आपण तिसरा खंड म्हणजे पार्वतीखंड हा बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.